जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे अनेक धान खरेदी केंद्रांवर 10 लाख क्विंटल खरेदी केलेले धान सुमारे 6 महिन्यांपासून उघड्यावर पडून असल्यामुळे हे धान्य आता पावसाने भिजत असल्यामुळे अंकुरित होण्याच्या मार्गावर आहे। गोंदिया जिल्हा हा तांदळाचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख आहे। जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे धान खरेदी करण्यात येतं आणि धान्याची उचल राईस मिलरकडून मग तो तांदूळ पुरवठा शासनाला केला जातो। परंतु गेल्या खरीप हंगामामध्ये आदिवासी विकास महामंडळाद्वारे धान खरेदी करण्यात आला, परंतु राईस मिल आणि शासनाचा कोणताही तोडगा निघाला नसल्यानं आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर धान हा बाहेरच पडला असल्यामुळं पाण्यामुळं आता या खुल्या असलेल्या धान्यावर अंकुर येण्याची वेळ आली आहे। तर अनेक केंद्रावर धानाला अंकुर येणं सुरू झालं आहे, त्यामुळं आदिवासी विकास महामंडळानं खरेदी केलेला धान हा संपूर्ण खराब होऊ शकतो। जवळपास 10 लाख क्विंटल धान आता खराब होण्याच्या मार्गावर आहे। आता तरी शासनानं आणि राईस मिलर्सनं या बाबतीत तोडगा काढावा आणि बाहेर खुला पडलेल्या धानाची उचल करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या धानाची उचल न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर धान केंद्रांना फटका बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। याबाबत शासन कोणती भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आणि ऑफ कॅमेरावर सांगितलं की जोपर्यंत शासन आणि राईस मिलर यांच्यासोबत जे भरडाईचा विषय आहे त्यावर तोडगा निघणार नाही तोपर्यंत खरीप हंगामातील धान उचलण्याची प्रक्रिया तेव्हापर्यंत सुरू होणार नाही असं आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी यांनी सांगितलं आहे। गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये आदिवासी विकास महामंडळ व फेडरेशनतर्फे धान खरेदी करण्यात आली। आजही ते धान खरेदी करून ठेवण्यात आलेले धान पूर्ण उघड्यावर आहे। आपण बघू शकताय की आम्ही डोकी फाट्यावर आज आलेलो आहोत। आपल्यासमोर आदिवासी विकास महामंडळातर्फे धान खरेदी केंद्रावर लाखो क्विंटल धान खरेदी करून सुमारे 6 महिन्यापासून उघड्यावर पडून आहे, परंतु या धानाचे गेल्या 6 महिन्यापासून उचल न करण्यात आल्यामुळे हे धान्य आता पावसाने भिजत असल्याने अंकुरित होण्याच्या मार्गावर आहे। कारण अजूनपर्यंत राईस मिलर आणि शासनाबद्दल तोडगा निघाला नसल्यामुळे आता याचा फटका धान खरेदी केंद्रांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि आदिवासी विकास मंडळातील खरेदी केंद्रांमध्ये मोकळ्या जागेवर असलेल्या धानाला अंकुर निघण्याची चिन्ह दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी अंकुर येण्यास सुरुवात झालेली आहे। यावर आदिवासी विकास महामंडळातर्फे काय तोडगा काढण्यात येते हे पाहणे एक महत्त्वाचा ठरणार आहे। मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया। आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था डौकी या संस्थेला एकच समस्या आहे, खरेदी केलेल्या मालाची उचल झालेली नाही। खरेदी होऊन 6 महिन्याचा कालावधी लोटला जवळपास आणि त्यामुळे घटीतुटीचे प्रमाण वाढण्याची जास्त शक्यता आहे। माल दीर्घकाळ आता उघड्यावर तिरपालीच्या खाली झाकून आहे, त्याला सुरई लागलेली आहे आणि आता अवकाळी जो पाऊस येत आहे तर तो वरच्या थराचा जो धान आहे त्याला अंकुर येत आहे। उष्णतेचे प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे धान खराब होत आहे आणि सुरई लागल्यामुळे धान हलका पण होत आहे। हो, आम्ही आदिवासी विकास महामंडळाला धान उचलच्या बाबतीत पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही 4 ते 5 वेळा माल उचल करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत मालाची उचल झालेली नाही। माल दीर्घकाळ असल्यामुळे घटीचे प्रमाण वाढणारच आहे। तर शासनाला आणि महामंडळाला एवढीच विनंती आहे की त्यांनी मालाची लवकरात लवकर उचल करावी, कारण येणाऱ्या घटतुटीचा बोजा संस्थेवर बसू नये आणि संस्थेचे नुकसान होऊ नये। डौकी सोसायटीला 5-6 महिने झाली खरेदी झालेली आहे। 6 महिने लोटूनही शासनानं महामंडळाने धानाची उचल केलेली नाही आहे। धानाला पिपल्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि पावसामुळे अंकुरसुद्धा आलेलं आहे। शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, पण जो नुकसान झालेला आहे तो सोसायटीला बसणार आहे। त्याच्यामुळे एवढंच सांगावंसं वाटते की शासनाने लवकरात लवकर माल उचल करावी, जेणेकरून सोसायटीवर भूदंड बसणार नाही। आणि 5-6 वेळासुद्धा पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे की धानाची उचल लवकरात लवकर करण्यात यावी, परंतु काहीच असा रिस्पॉन्स दिसत नाही आहे। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।